नमस्कार, मी गजाला सय्यद. आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज. पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. PhD करत असलेल्या 30 वर्षीय महिला संशोधक विद्यार्थिनीनं कथित छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना तिच्या राहत्या घरी घडली असून संशोधन मार्गदर्शकाकडून मानसिक त्रास होत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये सहाय्यक संचालक असलेल्या आरोपी मार्गदर्शकाला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून नेमका छळाचा प्रकार काय होता याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. परवा दुपारी आम्हाला कॉल मिळाला होता की एक 27 वर्षाच्या महिलेने तिच्या राहत्या घरी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आमची टीम त्या ठिकाणी रवाना होऊन पुढील जी कायदेशीर प्रक्रिया असते ती आम्ही पार पाडलेली आहे. PM वगैरे झालेलं आहे त्या महिलेचं. आणि त्या घरामध्ये आम्हाला एक सुसाईड नोट मिळालेली आहे. त्या नोटमध्ये तिने ती MSc बॉटनी झालेली आहे ती, आणि ती सध्या PhD करत आहे. त्यामुळे तिचे जे गाईड आहेत त्या गाईड यांनी तिच्याशी गैरवर्तन केलेलं आहे आणि त्यामुळे तिने सुसाईड केलेली आहे असं प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे आम्ही आरोपीविरुद्ध BNS सेक्शन 108 आणि 74 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला अटक केलेला आहे. पुढील तपास करीत आहोत. सर, हा आरोपी कोण आहे आणि तो तिला कधीपासून त्रास देतो? ती त्या आरोपीकडे ते आरोपी तिचा गाईड म्हणून काम करत होते. तर ती ऑगस्ट 2025 पासून त्यांच्या सानिध्यात होती. त्यानंतर ते जे गाईड आहेत ते बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या ठिकाणी सर्व्हिस करतात आणि ते तिला मार्गदर्शन करत होते. त्या आरोपीचं नाव काय आणि त्याचं वय काय? त्यांचं नाव आहे डॉक्टर बेन्नी यामीन. त्यांचं वय 50 वर्ष आहे.